Okay, now let us continue once again the definition of the novel that we were talking about. And the definition would give us all the details, all the features, all the characteristics of novel as a literary form. So here we were talking about the features of the novel with the help of the definition. So this is the definition. Novel is fictitious prose narrative of considerable length in which characters and actions representative of real life are portrayed in a plot of more or less complexity. आपण काही वैशिष्ट्यांची चर्चा केलेली आहे की कादंबरी ही फिक्शिशियस असते. फिक्शिशियस म्हणजे काय? काल्पनिकतेचा आधार त्याला असतो. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य कादंबरीचं काय? तर ती प्रोज लँग्वेजमध्ये लिहिलेली असते. म्हणजे कवितेमध्ये व्हर्स लँग्वेज असते, पद्य लँग्वेज असते आणि कादंबरीमध्ये गद्य लँग्वेज असते. तिसरं वैशिष्ट्य काय? नॅरेटिव्ह टेक्निक. चौथं वैशिष्ट्य काय? कन्सिडरेबल लेंथ. विशिष्ट अशा प्रकारची लांबी असली पाहिजे कथेची. म्हणजे तुम्ही 5, 6, 10 पानं एखादी छोटीशी कथा लिहिलेली आहे आणि ही माझी कादंबरी आहे असं म्हणता येणार नाही. कादंबरीसाठी असं अलिखित स्वरूपात समजलं जातं की कमीत कमी 70,000 शब्द त्याच्यामध्ये असावे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही कितीही पानाची कादंबरी लिहू शकता. 100 पानांची कादंबरी लिहू शकता, 1000 पानांची कादंबरी लिहू शकता. इट इज अप टू द रायटर. जर एक 5-10 पानाची कथा जर तुम्ही लिहिली तर दॅट विल बी ट्रीटेड ॲज शॉर्ट स्टोरी. त्याला शॉर्ट स्टोरी असं म्हटलं जाईल. अँड दर इज अ डिफरन्स बिटवीन द शॉर्ट स्टोरी अँड नॉवल. आणि अशा या वैशिष्ट्ये असणाऱ्या कादंबरीमध्ये कॅरेक्टर्स असतात आणि त्यांचे ॲक्शन्स असतात. आणि हे कॅरेक्टर्स आणि ॲक्शन्स कसे असले पाहिजेत? रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रिअल लाईफ. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्व करणारे, रिअल लाईफ वास्तविक जीवनाचं. म्हणजे त्या कादंबरीमध्ये असणारी पात्र ही तुमच्या आमच्यासारखी असली पाहिजेत. एखादं पात्र 25व्या मजल्यावरून खाली उडी मारताना त्याला काहीच होत नाही असं जर दाखवलं तर ते रिअल कॅरेक्टर नसतं. ओके, सो ते कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरच्या ॲक्शन्स. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादं प्रमुख पात्र अचानक पक्षी बनतो, अचानक प्राणी बनतो असं काही दाखवता येणार नाही. आणि जर का असं काही दाखवलं गेलं असेल तर त्या कादंबरीचा प्रकार वेगळा येतो. त्या कादंबरीमध्ये म्हणजे काही वेळेला जादू दाखवली जाते, काही वेळेला भूतांचा संदर्भ कादंबरींच्यामध्ये येतो. याची वेगवेगळी जी काही म्हणजे उदाहरण तुम्ही एक गाजलेली मला ते नाव आठवेना झाले, बट एखाद्या चित्रपटामध्ये जादू वगैरे जर हॅरी पॉटरचे चित्रपट जर तुम्ही पाहिले, म्हणजे ॲक्च्युली ती कादंबरीच होती, त्याच्यानंतर त्याच्यावर चित्रपट तयार करण्यात आले. तर ती कादंबरी मग कोणत्या प्रकारात येते? दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ फॅन्टसी. फॅन्टसी येते त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये जादूचा संदर्भ येतो, काहीतरी अफलातून एखादा व्यक्ती पक्षी बनतो, प्राणी बनतो, असं काहीतरी येतं. पण सर्वसाधारणपणे कादंबरी ही रिअल लाईफचं प्रेझेंटेशन करणारी आणि त्यांच्या त्या कॅरेक्टर्सच्या ॲक्शन्स पण रिअल पाहिजेत, अशा प्रकारचं प्रेझेंटेशन आपल्याला हवं आहे. आणि या सगळ्यांचं जे पोर्ट्रे केलं जातं, हे जे चित्रण केलं जातं, पोर्ट्रेड म्हणजे चित्रण करणे, हे सगळं चित्रण जे केलं जातं ते प्लॉटमध्ये केलं जातं. पोर्ट्रेड इन अ प्लॉट. प्लॉट म्हणजे काय सांगितले? पूर्वी आपण चर्चा केलेली होती, कथानक. देर इज अ डिफरन्स बिटवीन प्लॉट अँड स्टोरी. पूर्वी चर्चा केलेली होती की कथानक आणि कथा फरक असतो. एखाद्या कादंबरीची कथा जर आपल्याला हवी असेल तर सरळ साधा प्रश्न विचारायचा, व्हॉट डज हॅपन? काय घडतं आहे? आणि प्लॉट जर हवा असेल, कथानक जर हवा असेल
हाऊ डज इट हॅपन, कसं घडतं आहे. म्हणजे काय असा प्रश्न जर विचारला तर तुम्हाला कथा मिळते, आणि कसं घडलं असा जर प्रश्न तुम्ही विचारला तर तुम्हाला प्लॉट मिळतो. तर हे जे सगळं चित्रण आहे, हे सगळं चित्रण काय घडलं, कसं घडलं, हे सगळं मांडावं लागतं. आणि हा प्लॉट कसा असतो, मोर ऑर लेस कॉम्प्लेक्सिटीमध्ये असतो. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत. प्लॉटची गुंतागुंत ही कमी अधिक प्रमाणात असते. म्हणजे काही कथानक सरळ साधी प्लेन असतात. म्हणजे काय, एखाद्या कादंबरीमध्ये एक प्रमुख पात्र असतं, त्या प्रमुख पात्राचा जन्म होतो, त्याचं बालपण, त्याचं शिक्षण, त्याचं तरुणपण, त्याचं म्हातारपण, एक हायरार्की असते आणि प्लेन स्टोरी असते. काही सस्पेन्स त्याच्यामध्ये नसतो. हां, तर दुसऱ्या बाजूला काही कथा तुम्ही अशा पाहिल्या असतील, वाचल्या असतील की कथेची सुरुवात ही शेवटापासून होते. म्हणजे ज्या कॅरेक्टरबद्दल आपण अभ्यासणार आहोत त्या कॅरेक्टरचा शेवटच सुरुवातीला पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला शेवट पाहायला मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायला आवडेल, डोरिस लेसिंग यांनी द ग्रास इज सिंगिंग नावाची कादंबरी लिहिलेली आहे, आणि त्यांच्या कथेतलं मुख्य पात्र मेरी ही महिला आहे. आणि इन द व्हेरी फर्स्ट चॅप्टर ऑफ दिस नॉवेल we find the news that Mary is murdered. मेरीचा खून झालेला आहे, याच वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते. आणि मग कथेची सुरुवात ही शेवटापासून होते, आणि मग दुसऱ्या चॅप्टरपासून, तिसऱ्या चॅप्टरपासून मग मेरी कोण होती, तिचं जीवन कसं होतं, मग तिचा खून का झाला, ही सगळी वैशिष्ट्य पुढं येतात. म्हणजे कथा ही जन्मापासून त्या कॅरेक्टरच्या दाखवता येते किंवा कथा शेवटापासून दाखवता येते. त्यामुळे तुम्ही कथा कशी मांडणार आहात, वेदर यू गो फॉर अ बिगिनिंग, मिडल अँड एंड, म्हणजे सुरुवात करायची, मध्य करायचं आणि शेवट करायचा, का कथेचा सुरुवात ही शेवटापासूनच घ्यायची, हे ज्याच्या त्याच्या वैशिष्ट्यावर अवलंबून राहतं. तर अशी ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, सो सी हियर, fiction is the first feature, second one is prose, narrative is the third, considerable length is the fourth, characters fifth, action sixth, representative of real life seventh, and plot eighth, and with this complexity. ओके, सो दीज आर द फीचर्स. अंडरलाईन केलेले जे शब्द तुम्ही पाहिले, तर काय काय असतं कादंबरीमध्ये बघा. कादंबरीमध्ये फिक्शनचा पार्ट आहे, तो प्रोज आहे, ते कथानक असतं, कथा नॅरेट केलेली असते. ओके, नॅरेशन असतं. त्याची लांबी निश्चित अशी असते, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतात, त्या कॅरेक्टर्सच्या ॲक्शन्स असतात, आणि हे सगळे ॲक्शन्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रिअल लाईफ असतात. आणि हे सगळं चित्रण कशात केलेलं असतं, प्लॉटमध्ये केलेलं असतं. तर हे अंडरलाईन केलेले शब्द जे आहेत, हे अंडरलाईन केलेले शब्द हे या कादंबरीची वैशिष्ट्ये असतात. आणि म्हणून ही जी डेफिनेशन आहे, आय रिपीट द डेफिनेशन, एक डेफिनेशन मी पुन्हा वाचतोय. Novel is a fictitious prose narrative of considerable length in which characters and actions representative of real life are portrayed in a plot of more or less complexity. अशी कादंबरीची महत्त्वाची व्याख्या आहे की ज्याच्या मार्फत आपल्याला कादंबरीची बऱ्यापैकी वैशिष्ट्य पाहायला मिळतात. ओके, थँक्यू. राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहू.